शनिवारवाड्यात आनंदाचे वातावरण होते. चिमाजींच्या फौजांनी चंपानेर जिंकले होते. बाजीपंत रेठरेकरांनी चंबळच्या खोऱ्यात बंगशाला गनिमी काव्याने मात दिली होती. बंगशाची हुकूमत आता माळव्यातूनही संपली होती. बादशहाने त्याच्या जागी सवाई जयसिंगाला सुभेदार नेमले होते. होळकर, शिंदे, पवारांनी आपला मोर्चा पिलाजी गायकवाडाचा दग्याने खून करणाऱ्या अभयसिंगाकडे वळवला होता. चिमाजींनी पत्राद्वारे हा सारा वृत्तांत बाजीरावांना कळवला होता. आपल्या सरदारांच्या पराक्रमाने बाजीरावांचे मन खुशीने भरून गेले होते. बाजीरावांचा निजाम भेटीचा दिवस पक्का झाला. सोबत जे सरदार येणार होते त्यांच्या याद्याही निघाल्या. सर्वांना हुकूम जारी झाले. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी एकमेकांना भेटून बारीक सारीक तपशील निश्चित केले. शुभमुहूर्तावर बाजीरावांनी रुई रामेश्वराकडे प्रस्थान केले. पुण्याहून निघालेली बाजीरावांची स्वारी मजल दरमजल करत मार्गशीर्ष मासाच्या अखेरच्या दिवशी मांजरा नदीच्या तीरावर आली. तिथून 5 कोसांवर निजामाची छावणी होती. नदीचा काठ चांताराची निशाणं असलेल्या हिरव्या राहुट्यांनी भरून गेला होता. बाजीरावांच्या भेटीसाठी निजामाने उभारलेला खासा शामियाना दोन्ही तळांच्या मधोमध उठून दिसत होता. निजामाच्या खाशा वकील आणि सरदारांनी बाजीरावांची भेट घेऊन उर्दू तर्जुम्यात निजामातर्फे त्यांचे स्वागत केले. भेटीसाठी दुसऱ्या दिवशीची दुपारची वेळ मुकर्रर करून वकील निघून गेले. भेटीचा दिवस उजाडला. अंबाजीपंत दरबारी पोशाख करून बाजीरावांच्या देवळीत आले. बाजीराव आपल्या कसलेल्या बलदंड कायेवर लोखंडी जाळीचे बख्तर चढवत होते. मुजरा करून अदबीने उभ्या असलेल्या अंबाजीपंतांकडे बाजीरावांची नजर गेली. पंतांची चर्या आक्रसलेली दिसत होती. ओठांना शोष पडत होता. तब्येत बरी आहे ना पंत? बाजीरावांनी आपुलकीने विचारले. पंत काही बोलणार इतक्यात बाजीरावांनी पुढे होऊन उपडा हात पंतांच्या कपाळी लावला. पंत, तुम्हाला तर प्रखर ज्वर आहे. बाजीराव काळजीच्या सुरात म्हणाले. तुम्ही इथे देवळीतच आराम करा. नकारार्थी मान हलवत पंत म्हणाले. हलकी कणकण आहे, काळजी नसावी. ही आमची आज्ञा समजा. पंतांचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव म्हणाले. काकुळतीला येऊन हात जोडत पंत म्हणाले. तेवढी आज्ञा माघारी घ्यावी श्रीमंत. एवढ्या दुरून आम्ही देवळीत आराम करण्यासाठी आलेलो नाही. बंधू, मित्र, सरदार सारे दूर असताना त्या किलीच खानाच्या गोटात आम्ही आपल्याला एकट्याने जाऊ देणार नाही. फार पूर्वी थोरल्या नानांना दिलेल्या वचनात आम्ही बद्ध आहोत. ही कुडी पडेल तेव्हाच त्या वचनातून सुटका होईल. बाजीराव भारावल्यागत काही क्षण अंबाजीपंतांकडे पाहत राहिले. नमक हलाल, निष्ठावान असे शब्द ओवाळून टाकावे असे त्यांचे आजवरचे कर्तृत्व होते. ठीक आहे पंत, चला. त्या निजामाचा उतरलेला नक्षा पाहिल्यावर तुमचं दुखणं आपसुकच पळून जाईल. अंबाजीपंतांना बाजीरावांच्या बोलण्यातली गोम उमगली नाही. बाजीरावांच्या पाठोपाठ ते देवळी बाहेर आले. बाजीरावांच्या आगवानीसाठी निजामाने चंद्रसेन आणि रावरंभा निंबाळकरास पाठवले होते. त्यांना पाहताच अंबाजीपंत थोडेसे बिचकले. बाजीरावांनी रावरंभा आणि चंद्रसेनाला आजवर अनेकदा झोडपले होते. आगवानीसाठी त्यांना पाठवण्यामागे जरूर काही काळबेरं असेल असे विचार अंबाजीपंतांच्या मनात येऊ लागले. त्यांचा कढत माथा शूळाने ठणकू लागला. बाजीरावांच्या सोबतीने अंबाजीपंत भेटीच्या शामियान्याकडे चालू लागले. मांजरा नदीकाठी पसरलेला निजामाचा 50,000चा छावणी तळ आता दिवस उजेडात स्पष्टपणे नजरेत येत होता. केवळ 5,000ची हुजरातीची फौज घेऊन आलेले बाजीराव निजामाच्या गोटात सडे चालले होते. निजामाच्या तळावरील सैनिक शत्रू छावणीत बेदरकारपणे चालत असलेल्या पेशवा सरकाराकडे पाहत होते. आधीच भेटीच्या शामियान्यात दाखल झालेल्या निजामास 12 वर्षांपूर्वी घेतलेली बाजीरावांची भेट आठवत होती.
चंद्रसेन आणि रावरंभाच्या पाठोपाठ बाजीराव शामियान्यात प्रवेशले. एक प्रताप सूर्य, अजय योद्धा निजामाला आपल्या शामियानाच्या दारात उभा ठाकलेला दिसत होता. भुवया चढवून बाजीरावांच्या करारी मुद्रेकडे तो काही क्षण बघतच राहिला. 12 वर्षांपूर्वी भेटलेला तो कोवळा तेजस्वी तरुण आता अंगाने भरला होता. त्याच्या शिरपेचात खोवलेले विजयाचे, मानाचे अनेक अदृश्य तुरे त्याच्या राजबिंड्या रूपात भर घालत होते. आइये श्रीमंत पेशवा बाजीराव, असे म्हणत निजाम 4 पावलं पुढे झाला. बाजीरावांचा हात हातात घेऊन त्याने बाजीरावांना आलिशान बैठकीवर नेऊन बसवले. अंबाजीपंत हात मागे बांधून बाजीरावांजवळ उभे राहिले. बैठकीत बसून बाजीराव निजामास निरखित होते. निजाम कोरीव दाढीवरून हात फिरवत विचार करत होता. अंगात त्याने भपकेबाज पठाणी खिल्लत चढवली होती. डोईवरच्या बटबटीत किमोशावर पाचूचे हिरवे पान चमकत होते. निजामाने आता 60 गाठली होती. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर धूर्तता पूर्णपणे भरून राहिली होती. हसत हसत निजाम म्हणाला, आज तुम्हाला भेटून या आधीची भेट आठवली. आम्हालाही. क्षणाचाही विलंब न लावता बाजीराव म्हणाले, छत्रपतींनी तेव्हा तहाचा अंकुश लावला नसता तर आज या भेटीची नौबतच आली नसती. बाजीराव पालखेडचा प्रसंग आठवत म्हणाले, उपासमारीने हैराण होऊन शरणागत पत्करल्याच्या त्या कटू आठवणीने निजाम संतापला. भुवया उंचावून लकलकत्या डोळ्याने तो म्हणाला, आम्ही चिखलठाण्याच्या भेटीची याद करत आहोत. मग उगाचच हसून तो पुढे म्हणाला, तेव्हा तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी खिदमतगारांच्या वेशात तुमच्या सरदारांना आणलं होतं. निजामाच्या सरदारांवर नजरफेक करून बाजीराव खणखणीत आवाजात म्हणाले, आम्हाला वाटलं तुम्ही पालखेडच्या भेटीबद्दल बोलत आहात. तेव्हा आम्ही तुमच्या या सरदारांना ओलीस ठेवून घेतले होते. बाजीरावांचा जबाब ऐकून रावरंभा आणि चंद्रसेनाची नजर घायाळ झाली. डोळे फिरलेला निजाम भुवया आक्रसून बाजीरावांकडे पाहत राहिला. शत्रूच्या 50,000 फौजेच्या गोटात येऊन बाजीराव त्याला डिवचत होते. अंबाजीपंतांची बिघडलेली तब्येत ते पाहून आणखीनच सर्द झाली होती. बाजीरावांच्या बेफिकीर नजरेला नजर देत निजाम हसून म्हणाला, एवढा गुरूर फायदेमंद नसतो बाजीराव. तेव्हा आम्ही तुमच्या वेड्यात फसलो होतो. आज तुम्ही आमच्या छावणीत आहात. तेव्हा तुमच्यासोबत तुमचे सरदार होते. आज तेही नाहीत. बाजी कधीही पालटू शकते. आपली बेडर नजर निजामावर खिळवून बाजीराव लोडास रेलून बसले. डाव्या हाताशी गुंडाळलेल्या शेलास झटका देऊन ते म्हणाले, आमचे सरदार या खेपेस येऊ शकले नाहीत नवाब, कारण ते माळव्यात गाजीउद्दीन आणि नासिर जंगाच्या भेटीत व्यग्र आहेत. जेव्हा आपली भेट मुकर्रर झाली तेव्हाच त्यांच्याही भेटीवर मुहर लागली. बाजीरावांचे बोलणे ऐकताच निजाम पुरता थरारून उठला. आपला पुत्र गाजीउद्दीन यावर बादशहाची मर्जी खफा झाली म्हणून निजामाने त्यास माळव्यात धाडले होते. मराठांनी त्याचा काटा काढला तर निजामाला बादशहाकडे तक्रारही करता येणार नव्हती. त्या राजकारणाचा फायदा बाजीरावाने करून घेतला नाही तरच नवल, या विचाराने निजामाच्या डोक्यात थैमान घातले. बाजीरावाने मुबारिस खानाची गर्दन धडावेगळी केली. त्याचवेळी बाजीरावाच्या सरदारांनी त्याच्या दोन्ही पुत्रांना यमसदनी धाडले. हे निजाम विसरला नव्हता. बाजीराव शांत नजरेने निजामाच्या चर्येवरचे बदलते रंग न्याहाळीत होते. हतबुद्ध होऊन लाचारपणे मुठी वळत असलेल्या निजामास पाहून अंबाजीपंतांना तरतरी आली होती. सारवासारव करत निजाम म्हणाला, तौबा तौबा पेशवा सरकार, ये आप कैसी बात कर रहे हैं? हम तो सिर्फ आपकी तेज जुबां आजमा रहे थे. बाजीराव उपहासाने हसले. निजामाने आपल्या सेवकांकरवी बाजीरावांना अनेक नजराण्याची तबकं पेश केली. बाजीरावांतर्फे अंबाजीपंतांनीही फेर नजराण्याची तबकं सेवकांकरवी पेश केली.
औपचारिक मानपान होताच बाजीराव म्हणाले, नवाब, आम्ही इतक्या दूर आमची फौज घेऊन आलो, ते केवळ फेरनजराने पेश करण्यासाठी नाही. बाजीराव त्याच्या मनाविरुद्ध घ्याव्या लागलेल्या या भेटीचा भुर्दंड आपल्याकडून पुरता वसूल करणार हे निजामाने ताडले. परंतु बाजीरावाचे म्हणणे मान्य करण्याखेरीज त्याच्या पुढे इतर कोणताही उपाय शिल्लक नव्हता. आम्हास चंदी तंजावरचे राज्य परत हवे, बाजीराव म्हणाले. त्यांचा आवाज शामियानात घुमला. फार पूर्वी शिवछत्रपतींनी काबीज केलेले हे राज्य बाजीराव आता त्यांच्या नातवास परत देण्यास सांगत होते. तंजावरपासून पेशावरपर्यंतचे मराठ्यांचे एकसंध साम्राज्य निजामाला बाजीरावांच्या डोळ्यात दिसत होते. कुबूल आहे, निजाम उत्तरला. बाजीरावांचे बोलणे अद्याप संपले नव्हते. याखेरीज औरंगाबाद आणि विजापूरची 50 लक्षाची जहागीरही आम्हास मिळाली पाहिजे. निजामाने तीही मागणी विनाशर्त मान्य केली. भेटीचे सारे दस्तूर पुरे करून परत निघालेल्या निजामाला बाजीराव म्हणाले, नवाब, तुमच्या पदरी कोणी हकीम असतील तर त्यांना पाठवून द्या. आमच्या पंतांची तब्येत खालावली आहे. जरूर जरूर, निजाम हसून म्हणाला. श्रीमंत बाजीराव आमच्यावर ऐतबार करतात, ही आमच्यासाठी खुशीची बाब आहे. बाजीराव म्हणाले, आम्ही स्वतःवर भरोसा करत आहोत नवाब. एखाद्याच्या नसा कैचीत पकडण्याचं आमचं जे कसब आहे त्याला तोड नाही. बाजीरावांचे ते बोल ऐकून अंबाजी पंतांना हसू आवरणे कठीण झाले. बळेच हसण्याचा आव आणत निजामाने बाजीरावांचा निरोप घेतला. बाजीराव आणि अंबाजीपंत जरीपटक्याचं भगवं निशाण फडकत असलेल्या आपल्या छावणीत परतले तेव्हा छावणीत धारकरी मावळ्यांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. अंबाजीपंतांना आराम करण्यास सांगून बाजीराव आपल्या देवळीत परतले. संध्याकाळी औषधाची पडशी घेतलेला हकीम बाजीरावांच्या देवळीत आला. पंतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हकीमास सोबत घेऊन बाजीराव पंतांच्या राहुटीत गेले. तेव्हा छावणी तळावर सांजवारा वाहू लागला होता. वाऱ्याने पंतांना हुडहुडी भरली होती. हकीमाने पंतांचा ज्वर तपासला. मग पडशीतल्या औषधींचा लेप करून त्याने पंतांच्या कपाळी लावला. हलका बुखार आहे, सकाळपर्यंत उतरून जाईल, असे म्हणत हकीम औषधाची पडशी दस्त करू लागला. पंतांना त्या लेपामुळे तत्काळ आराम पडला होता. माथाशूळ दूर झाला होता. विचार करत बाजीरावांनी हकीमास विचारले, पायाच्या दुखण्यावरही काही जालीम औषध आहे काय? पंतांच्या चर्येवर ते ऐकून हास्यरेषा उमटली. जी उमर असेल त्यानुसार दवाई काम करते. कोणाचं दुखणं आहे? हकीमाने विचारले. आमच्या पत्नीचं, बाजीरावांनी सांगितले. पावसाची झड लागली की पायाचं दुखणं उचल खातं, इतर वेळी आराम असतो. हकीमाने थैलीतून एक पितळी कुपी बाहेर काढली. वाघाचं तेल हा अशा दुखण्यावर रामबाण उपाय. कुपी बाजीरावांच्या हातात देत हकीम म्हणाला. निजामाच्या गोटातील त्या मुसलमानी हकीमाच्या तोंडून रामबाण शब्द ऐकून बाजीराव चकित झाले. बाजीरावांच्या नजरेतील ती खोस हकीमाच्या ध्यानात आली. पडशी उचलून जात असताना मध्येच थांबून तो म्हणाला, मी मुसलमान असलो तरी आमचे दादा परदादा हिंदू होते जनाब. दवा दारू करणं हाच खानदानी पेशा होता आमचा. परत येण्याची ख्वाहिश माझ्यासारख्या अनेकांना आहे, परंतु आता परतीचा रास्ताच बंद झाला आहे. हकीम परतला तरी काही क्षण कोणी काहीच बोललं नाही. हातातली कुपी अंगरख्याच्या खिशात ठेवत बाजीराव म्हणाले, या हकीमाचं निमित्त करून थोरल्या महाराजांनीच जणू आम्हाला आठवण करून दिली पंत, की आमचं ध्येय केवळ राज्यविस्तार नाही, तर हिंदूपत पातशाहीचा विस्तार करणं आहे. चिमाजींच्या विजयी फौजा पुण्यात आधीच दाखल झाल्या होत्या. चंदी तंजावरचे राज्य हासिल करून बाजीराव जेव्हा पुण्यात परतले तेव्हा शनिवारवाड्यात विजयोत्सव साजरा झाला.
अविचल सेनानायक सह्यगिरी समस्फूर्तिदायक शिवसिंहासन रक्षण करता हिंदवी साम्राज्य विस्तार करता रणध्वंधर त्राता त्राता महापराक्रमी भाग्य विधाता सकल समाज समन्वयक चपल विजय सम रिपु निर्दालक विद्या न्याय गुण संजीवक अखंड भारत वर्षे पूजित धर्म हितरत धीमंत श्रीमंत बाजीराव पेशवा की जय। हर 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 महादेव। विजयाच्या वार्ता सर्वदूर झाल्या होत्या. बाजीरावांच्या यशस्वी भेटीच्या निमित्ताने साताऱ्यातही विजयी वार्तेसाठी नौबत वाजवण्यात आली. हवालदिल झालेल्या बाजीरावांच्या विरोधकांची बाजीरावांना संपवण्याची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. धावडशीत ब्रह्मेंद्र स्वामींनी मोठा उत्सव करून सत्पात्री दानधर्म केला. पुण्यात बाजीरावांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर अमृतेश्वर महादेव मंदिराचा कळस चढवण्यात आला. पेशवीन काशीबाईंच्या हस्ते देवालयात पहिली तेलवात झाली. बाजीरावांनी हा बाका प्रसंगही अपार यशस्वी करून दाखवल्याने साऱ्या कुटुंबियांचा ताण निवळला होता. बाजीरावांचे नित्याचे व्यवहार आता सुरू झाले होते. एके दिवशी बाजीराव फडकरी कामे आटोपून आपल्या महाली आले. काशीबाईंनी यज्ञशाळेतून होमाचा अंगारा आणला होता. बाजीराव अचानक समोर येताच काशीबाईंनी विभूतीमध्ये बुडवलेली आपली बोटं नकळतपणे रायांच्या भाळी लावली. दोघेही प्रसन्नपणे हसले. बाजीराव म्हणाले, काशीबाई, मातुश्रींनी आम्हाला मृत्युंजयास रुद्राभिषेक करून येण्यास सांगितले आहे. तुमचाही मेणा तयार ठेवण्यास सांगू? काही क्षण विचार करून काशीबाई संकोचून म्हणाल्या, गंगाधर पंतांची लेक दर्शनास येणार आहे. अजून 1-2 माहेरवाशिणींना आम्ही भेटीसाठी वेळ दिली आहे. सुवासिनींना खोळंबून ठेवणे बरे दिसणार नाही. शिवाय आमचा पायही अंमळ दुखतो आहे. ठीक, आम्ही जाऊन येतो, असे म्हणून बाजीराव जाण्यासाठी निघाले. मग अचानक काहीतरी आठवून त्यांची पावलं जागीच थबकली. झपाझप पावलं टाकत बाजीराव पोशाखाच्या खोलीत गेले. काशीबाईंना क्षणभर काहीच कळेना. फडताळातील संदुकीत ठेवलेली पितळी कुपी आणून काशीबाईंच्या हातावर टेकवत बाजीराव म्हणाले, हे घ्या, तुमच्या दुखण्यावरचं रामबाण औषध. हे कुठून आणलं? काशीबाईंनी विचारले. निजामाच्या हकीमाकडून, बाजीराव निग्रही आवाजात म्हणाले. काशीबाई आपल्या टपोऱ्या नेत्रांनी रायांकडे काही क्षण विस्मयाने पाहत राहिल्या. उभयतांच्या नजरांनी निमिषार्धात उदंड संवाद साधले. ओठावरचं मंदस्मित कायम ठेवून बाजीराव परतले, तरी काशीबाई हातातल्या कुपीकडे पाहत कितीतरी वेळ निश्चल उभ्या होत्या. मृत्युंजयाच्या मंदिरातून परतत असताना बाजीरावांनी घोड्याची चाल कोथरूडच्या हवेलीजवळ रोखती केली. हवेलीच्या दिशेने गाण्याचे मंद सूर ऐकू येत होते. तिन्ही सांजेच्या त्या गोरज समयी शब्दब्रह्माची ती अवीट गोडी बाजीरावांना खुणावत होती. त्या तरल सुरांची मोहिनी बाजीरावांनी या आधीही अनुभवली होती. घोड्याचे रेशमी कायदे खेचताना बाजीरावांची मनस्थिती द्विधा झाली. पायउतार होऊन ते आवाजाच्या दिशेने स्वतःच्याही नकळत चालत राहिले. मस्तानी गाण्याचा रियाज करत होती. बाजीरावांचा पदरवही ऐकू न जाण्याइतकी मस्तानी गाण्याशी एकरूप झाली होती. तिच्या तापलेल्या सुरातही एक नजाकत होती, आर्तभाव होते. रियाज संपून मस्तानीने डोळे उघडले तेव्हा समोर बसलेले बाजीराव पेशवे तिच्या दृष्टीस पडले.
तुझ्या स्वरात जादू आहे मस्तानी, थांबू नकोस, बाजीराव अतृप्तपणे म्हणाले. मस्तानीच्या रेखीव चेहऱ्यावरचे विस्मयकारक भाव क्षणात पालटले, हसरे बनले. तिच्या कंठातून दुसरी चीज बाहेर पडू लागली. तिच्या मधाळ आवाजाची धुंदी त्या सुरचित दालनात काही क्षण अविरतपणे शृंगार रसाची बरसात करत राहिली. मस्तानीवर नजर खिळवून बाजीराव तिच्या अदाकारीचं नजरेतूनच कौतुक करत होते. मस्तानीची मंजूळ तान त्या इशाऱ्यांनी अधिकच गहिरी होत होती. काही वेळाने मस्तानीने गाणं संपवलं. सुरांनी निर्माण केलेली विभ्रमावस्था काहीशी कमी झाली. गुडघे टेकून गालिच्यावर बसलेल्या मस्तानीने नजर वर उचलून बाजीरावांकडे पाहिले. मस्तानी, याउपर तुझ्या सुरांची बरसात केवळ आमच्यावर होईल, बाजीराव म्हणाले. मस्तानीने हळुवारपणे मान हलवली. हा वायदा तिने स्वतःच्या मनाशी केव्हाच केला होता. चेहऱ्यावर उमटलेलं हास्य लपवण्याचा प्रयत्न करत मस्तानी म्हणाली, सरकारांना सेवा पसंत पडली याची खुशी आहे. इजाजत असेल तर मस्तानी आणखी 1-2 चिजा ऐकवेल. अशी फुरसत सरकारांना पुन्हा कधी मिळणार? बाजीरावांनी मानेनेच सहमती दर्शवली. काहीतरी आठवून त्यांनी टाळी वाजवली. बाहेर खोळंबलेला संकाजी आत आला. त्याच्याकडे पाहत बाजीराव म्हणाले, संकाजी, थोरल्या वाडात निरोप दे. आम्ही आजचा मुक्काम इकडेच करू. संकाजीने मान हलवली. मुजरा करून तो निघून गेला. बाजीरावांनी मस्तानीकडे पाहिले. मस्तानीची शरमेने खाली वळलेली नजर आता हिम्मत करूनही वर होत नव्हती. संकाजी शनिवार वाड्यात परतला तेव्हा रायांचा निरोप कोणाला सांगावा या विचाराने तो पार गोंधळून गेला होता. कलमदानी दिवाणखान्याबाहेर पंतांची प्रतीक्षा करत असताना आप्पास्वामींचा करडा आवाज त्याच्या कानावर आला. तसा तो घाबरत आप्पास्वामींच्या समोर गेला. श्रीमंत कुठे? आप्पांनी विचारले. शब्दांची जुळवाजुळव करत असताना तोच सवाल पुन्हा कानावर आला. घशाला कोरड पडलेल्या अवस्थेत संकाजी उत्तरला, थोरलं धनी कोथरूडकडच्या हवेलीत हायती. आज तिथंच मुक्काम पडल असा निरोप धाडलाय जे त्यांनी. कसलीही पूर्वकल्पना नसल्याने चिमाजींच्या भुवया ते ऐकून आश्चर्याने वर चढल्या. संकाजीला शिक्षा फरमावण्याची त्यांना क्षणभर तीव्र इच्छा झाली. परंतु तो रायांच्या खास मर्जीतला हुजरा असल्याने चिमाजींनी काहीही बोलणे टाळले. मर्जी या शब्दाचीच त्यांना क्षणभर प्रचंड चीड आली. इतक्यात मातोश्रींचा निरोप आला. पेचात पडून चिमाजी राधाबाईंच्या महाली गेले. एव्हाना रात्र फार झाली होती. भोजनाचा थाळा मातोश्री आणि काशीबाईंच्या महालातून तसाच परत गेला होता. फडावरच्या कामांची तुरळक चौकशी करून राधाबाईंनी चिमाजींच्या लग्नाचा विषय बोलून दाखवला. चिमाजींच्या डोक्यात अजूनही संकाजीमार्फत बाजीरावांनी दिलेला निरोप घोळत होता. मातोश्री, आम्हाला पुन्हा लग्नाचा घाट घालायचा नाही, चिमाजी निर्धाराने म्हणाले. राधाबाई त्यांना नाना तऱ्हेने समजावण्याचा यत्न करत होत्या. चिमाजींचं चित्त मातोश्रींच्या बोलण्यात मुळीच नव्हतं. आपल्या बंधूंचा आजवर भूषण वाटणारा बेफिकीर स्वभाव चिमाजींना राहून राहून आठवत होता. उभ्या आयुष्यात त्यांनी कधी कोणाची पर्वा केली नव्हती. आडून बोलणं, आडून वागणं राऊंना कधी जमलंच नव्हतं. मग अन्नपूर्णाबाईंची सोयरीक उपाध्यायांना पक्की करायला सांगू? राधाबाईंच्या प्रश्नाने चिमाजी भानावर आले. नकारार्थी मान हलवून ते काही बोलणार, तोच मागून आवाज आला, मातोश्रींचं ऐका आप्पा, सदाशिवाच्या संगोपनाचा प्रश्न आहे. चिमाजींनी चमकून मान वळवून पाहिले. बाजीराव कवाडालगतच्या खांबाला टेकून हात बांधून उभे होते. मुक्काम न करता राऊ परतले याचं चिमाजींना कुठेतरी खोलवर समाधान वाटलं. बाजीराव पुढे म्हणाले,
कधीकधी अनेक कारणास्तव दुसरी सोयरीक जोडणं अपरिहार्य होऊन बसतं आप्पा. परंतु याचा अर्थ आपण पहिल्या अनुबंधाशी बेईमानी केली असा मुळीच होत नाही. बाजीरावांच्या बोलण्यातली खोच चिमाजी आणि राधाबाईंच्याही ध्यानात आली. जशी आज्ञा, राऊ म्हणतील तसं, असे म्हणून नमस्कार करून चिमाजी आपल्या महालाकडे चालू लागले. चिमाजी गेलेल्या दिशेने काही क्षण बाजीराव पाहत राहिले. मग मातुश्री म्हणाल्या, या राऊ, बसा. आम्हाला तुमच्याशीही काही बोलायचं आहे. बाजीराव राधाबाईंजवळ रुजाम्यावर येऊन बसले. राधाबाई म्हणाल्या, राऊ, आम्ही बोलणार तो विषय आमच्या मातृधर्माला शोभणारा नाही. परंतु तरीही स्पष्ट बोलल्याखेरीज आमचं समाधान होणं शक्य नाही. बाजीरावांना मातुश्री काय बोलणार याची पुसटशी कल्पना आली होती. काही न बोलता ते तसेच बसून राहिले. लाल अलवण सावरत दीर्घ सुस्कारा सोडून राधाबाई म्हणाल्या, राऊ, आम्ही आजवर जे जग बघितलं त्या अनुभवाच्या जोरावर सांगत आहोत. मस्तानीला पत्नीचा दर्जा देण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. ते कदाचित छत्रसालांनाही अपेक्षित नव्हतं, ना स्वतः मस्तानीला कशाची अपेक्षा आहे. तसं नसतं तर या नवख्या मुलखात येऊन ती इतके साल बिनबोभाट राहिली नसती. मस्तानी छत्रसालांची अनौरस कन्या आहे, यवन पत्नीपासून झालेली, आणि ती स्वतःची पायरीही ओळखून आहे. समाज मान्यतेच्या विरुद्ध जाल तर साऱ्यांचीच फरफट होईल. सर्वात जास्त तिरस्कार त्या मुलीच्याच वाट्याला येईल. मातुश्रींना आपल्या मनातलं सारं कसं कळतं याचं बाजीरावांना नेहमीप्रमाणे नवल वाटत होतं. आपल्या पुत्राची दिगंत कीर्ती निष्कलंक राहावी या हेतूने राधाबाई कळकळीने बोलत होत्या. बाजीरावांना मात्र मस्तानीसारख्या सर्वगुण संपन्न स्त्रीला केवळ तिच्या जन्मदोषामुळे रक्षेचा दर्जा देणे मुळीच मान्य नव्हते. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बंड पुकारण्याचा राऊंचा स्वभाव माहीत असल्याने राधाबाई चिंतातूर झाल्या होत्या.